ओळखलं मला, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रणाली पाटील. तर यस, तुम्हाला न्यू व्ह्यू दिसतोय कारण की आपण खाली एक गाळा घेऊन तिकडे सेटअप करायचा ट्राय करतोय. आणि झाले कधीपासून माझी घाईच गडबड चालू आहे की बाबा, म्हणजे काहीच फिक्स नव्हतं, काहीच प्लॅन नव्हतं. तर आपण असंच ते थोडंसं घाईमध्ये गाळा बघितला आणि मग हे सगळं हळूहळू आपण करतोय ट्राय. तर एवढं काय मोठं प्लॅनिंग पण नव्हतं, फक्त खूप जास्त सामान झालेलं म्हणून सामान ठेवण्यासाठी आपण गाळा घेतलेला. पण अर्धं सामान इकडे, अर्धं सामान तिकडे, मग वर खाली परत ह्याचं एवढं रेंट द्यायचं आणि इकडे उंदीर वगैरे ते नको यायला म्हणून चांगलं आपण एक ही ग्लास वगैरे म्हणजे थोडंसं केलंय. तर मग थोडं ते करत गेली आणि मला असं पाहिजे तसं पाहिजे करता ते थोडंसं झालंय चांगलं असं मला वाटतंय. आणि तुम्ही बघत असाल आता बॅकग्राऊंड पण चांगलं आहे. आणि इथे फक्त आपलंच सामान आहे, केकचं जे काय आहे ते सगळं. आणि काल परवाच डिस्प्ले फ्रीज पण आलाय आणि त्याचं पण आज सर्व्हिसिंग झाली आहे. परवा नाही, तेरवा रात्री आला. मग परवा सगळं लावून वगैरे घेतलं, काल काहीच नाही केलं त्याचं. आज सर्व्हिसिंग वगैरे सगळं झालंय. आणि सगळे म्हणजे जेव्हापासून डिस्प्ले फ्रीज आला त्याच्या आधीपासूनच सगळे विचारतात काय रेडीमध्ये आहे का. तर आज माझा असं विचार आहे की डिस्प्ले फ्रीजमध्ये काहीतरी ठेवावं. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते की आपला डिस्प्ले फ्रीज कसं आहे काय वगैरे सगळं. तर आधी केकच्या एकच ऑर्डर आहे, चांगलं आहे, एकच आज ऑर्डर आहे. नाही तर रोज शपथ सांगते जरा पण टाईम नाही भेटत, जेवायला पण टाईम नाही भेटत. तर आज थोडंसं एक ऑर्डर आहे म्हणून टाईम आहे आपल्याला. तर माझं असं म्हणजे की आजपासून डिस्प्ले फ्रीजला थोडं ठेवून बघूयात. कारण की मेन म्हणजे आपलं मार्केट एरियामध्ये नाही आहे, बिल्डिंग खालीच आपण जे काय केलं ते केलं आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे 17 वेळा वर खाली करायला लागायचं, त्याच्यामुळे तर हे केलं आहे थोडंसं छोटंसं. तर माझाच प्लॅन आहे डिस्प्ले फ्रीजमध्ये थोडंसं काहीतरी ठेवायचं आणि बघूयात पब्लिक रिस्पॉन्स कसा आहे काय आहे. तर चलो व्लॉगला स्टार्ट करूयात. तर मी आणि हे दुपारी व्लॉग स्टार्ट करते कारण की मॉर्निंगला ते सर्व्हिसिंगवाले आलेले, केक फिल करायचं होतं, 17 वेळा मार्केटला जायचं होतं, रसमलाई केक होतं, दूध आणायचं होतं, फुलं आणायची होती, बरंच काय काम होतं. त्यामुळे मॉर्निंगला मला नाही जमलं. तर आत्ता करूयात, केक फिल करूयात आधी, नंतर डिस्प्लेचं कसं काय. मला सिरियसली काहीच आयडिया नाही आहे आणि खूप जास्त काम पेंडिंग आहे. पोस्टर्स वगैरे सगळे बनवायचे बाकी आहे आणि खूप काय सामान आणायचं बाकी आहे. ते मी तुम्हाला थोडं वेळात सांगेल. आणि व्लॉग पण कंटिन्यू मला करता येतील नाही येणार काय त्याचं मी सांगू शकत नाही. पण खूप दिवसापासून इच्छा होती की व्लॉग टाकावं म्हणून मी आज करते. तर चलो व्लॉगला स्टार्ट करू. ओके, तर हे बघा ऑर्डरचा केक आपला कम्प्लीट झालेला आहे ऑलमोस्ट, म्हणजे झालेलाच आहे. आता पटकन फोटो काढूयात आणि मग डिस्प्ले फ्रीज चालू करूयात आणि फटाफट सगळं डिस्प्ले फ्रीजमध्ये ठेवूयात. ठीक आहे, बनवून केक. हे बघा मी फ्रीज केले चालू. टेम्परेचर आहे 30 डिग्री आणि हे आता हळूहळू गरम व्हायचं. त्या टेम्परेचर जास्त आहे म्हणून बाहेर, मग कूलिंग होईल, मग तेव्हा ठेवणार सगळं. तिथे मला तर जावं लागतंय हा केक घेऊन. तुम्ही मम्मीला बोलवलं इथे थांबायला, जे आहे अर्जंट आहे थोडं. हे हेल्पिंग हँड बघा कोण आहे. दिसते का मी? हो, व्हिडिओ काढते. हो. तर आता मी रसमलाईचे काही केक शॉट्स बनवलेत कारण की रसमलाई केक होतात, थोडी रसमलाई एक्स्ट्रा चांगली. आणि आता रसमलाईचे केक शॉट्स रेडी झालेत आणि माझी छोटी असिस्टंट आली आहे.
हे तुझं काय तू घेऊन आली आहेस आर्या? तुझं पॅराशूट. केक दाखव. बस ना. हाय गाईज, तर आपण आज केक बघणार आहे. रसमलाई आणि चॉकलेटचे बघणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हा चॉकलेट केक आहे. एक मिनिट. हा रसमलाई केक. मेरा पण फोटो का? कारण की फ्रेश राहतं ना. मला पण दाखव ना. मला पण दाखव. टॉवल कुठे घेतले? कटिंग व्हिडिओग्राफर. बॉटल नेऊन ठेवलं का याच्यामध्ये? अरे ऐक ना, थंडी. समोर आहे ना, समोर. थँक्यू. ओके, तर मला नाही खूप सारा शूट करता आला. आर्याने काय माहिती काय शूट केलं. आणि येस, मी ना टोटल 6 केक शॉट्स बनवले रसमलाईचे. एकच उरले आणि चॉकलेटचे 2 उरलेत वाटतं. आणि छोटे आहेत ते आहेत. आणि एक बेंटो केक बनवलेला तो पण आहे. तर बाकी उद्याच्या केकचं मी स्पॉन्ज वगैरे बेक करायला ठेवलं आहे ओव्हनमध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपला लुक कसा दिसतो. ठीक आहे. मला तर खूप जास्त आवडले. आणि यस, खूप जास्त काम बाकी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे आहे इकडनं पोस्टर आरपार दिसतं ना, तर मग इथे पोस्टर्स वगैरे लावायचे आहेत. वरती माझा हात नाही पुरत, तर तिथे पण काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल तिथे नाही का प्राईसचं ते टॅग असतं ते पण ठेवायचे. आणि आहे बरंच काय काय, ते तुम्हाला कळेल हळूहळू पुढे. तर असं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की अजून मी काय इम्प्रूव्ह करावं ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चलो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. कारण की आता थोडासा मला गॅप टाईम मिळाला आहे. आणि मला आता स्पॉन्ज थंड होईपर्यंत टाईम आहे. तर मी आता ब्लॉग एडिट करून घेते. नंतर मला उद्याच्या केकचं सगळं आवरायचं आहे. ठीक आहे. तर थँक्यू पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल. बाय बाय, गुड नाईट.